आणि आता थेट महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातली एक महत्त्वाची बातमी। जालना जिल्ह्यात चनेगाव गावावर सध्या पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलंय। जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 4,90,00,000 रुपयांची योजना राबवण्यात आली, तरी ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शासनाकडून गावासाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असला तरी गावाची एकूण वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी हे सगळं लक्षात घेता चनेगावमधील या भीषण पाणी टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। जालना जिल्ह्यातील चनेगावमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणच्या नागरिकांना करावा लागतोय। आपण बघितलं तर या ठिकाणी आता गावात टँकर दाखल झालेला आहे आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावातील काही महिला सगळ्यांना पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, कारण की या टँकरच्या माध्यमातून या ड्रम मध्ये पाणी सोडलं जात आहे आणि या ड्रम मधून ही पाणी पाण्याच्या टाकीत टाकलं जाते आणि तिथून नळाद्वारे प्रत्येक घराला पाणी मिळेल अशी व्यवस्था केली जाते। मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी 5,000 लिटरचं टँकर सुद्धा आता या ठिकाणी पुरत नसल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना आता आणखीन भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। कारण आपण जर बघितलं तर उष्णतेचा जो पारा आहे तो 41 अंशापर्यंत पोहोचतोय आणि त्यातच आता या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। ताई, मला काय सांगाल की किती दिवसापासून या ठिकाणी पाणी येत नाही आणि काय परिस्थिती पाण्याची? पाणी आम्हाला 2 महिन्यापासून टंचाई। आमच्या गावच्या सरपंचाने मागणी करून 1 महिन्यापूर्वी टँकर चालू केले, पण हे टँकर आम्हाला पुरत नाही। आम्हाला अजून एक टँकरची मागणी हवी। पाणी येते आमच्या गावाला, सोडते ते कसं तरी करून, 3-4 रोजी प्रत्येक गल्लीला पाणी येते, पण एवढं म्हणावं असं पाणी सोडण्यात त्यांच्याकडे पण नाहीये ना टँकर। कुठून सोडतील ते? इरीत नाही तर तरी पण ते आम्हाला 20 मिनिटं पाणी सोडते 3-4 दिवशी। आता नेमकी तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की आम्हाला अजून एक टँकर वाढवून द्यावं शासनाने, एवढीच मागणी आहे। मला काय सांगाल ताई की गावात जलजीवन मिशनचं काम सुद्धा सुरू आहे, मात्र या कामात आपण जर बघितलं तिरंगेमुळे तुम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। नेमके काय काम या ठिकाणी अपुरं राहिलेलं आहे या पाणी योजनेचं? पाणीच नाही आम्हाला। आम्ही गाव मोठं आहे आमचं, मग पाणी पुरत नाही। रंग देवा पाण्यावाले काय करते? जलजीवनचं काय परिस्थिती आहे? टाकीचं काम बंद पडलेलं हा, आहे। ते बंद पडलेलं पाणी पुरत नाही ना आम्हाला। ताई, मला काय सांगाल की आणखी एक ताई आपल्या सोबत आहे, मला सांगा की या ठिकाणी जलजीवन मिशनचे 4,90,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी पाणी योजना राबवली जाते, काय परिस्थिती त्या योजनेची? ते टाकीचं काम बंद पडलेलं आहे, ठेकेदार येत नाही कामावर, त्यामुळे बंद पडले पाणी आम्हाला, त्याच्यामुळे टंचाई पाण्याची। नाहीतर पाणी किती दिवसाला येईल असं वाटतं तुम्हाला ही योजना जर पूर्ण झाली तर? दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी येत, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी। आता काय परिस्थिती पाण्याची? आता 8 दिवसाला येते, 10 दिवसाला येते, कधी 15 दिवसाला येते। आम्हाला 15 दिवस पाणी नव्हतं आता मध्ये। आपण बघू शकतो की या ठिकाणी जलजीवन मिशनच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे या ठिकाणी भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी नागरिकांना करावा लागतोय। कारण की आपण जर गावाची परिस्थिती बघितली तर प्रत्येकाच्या घरासमोर 4 ते 5 ड्रम या ठिकाणी आहे, मात्र त्या ड्रम मध्ये पाणी आणायचं कुठून असा प्रश्न या चनेगावच्या नागरिकांसमोर या ठिकाणी ठाण मांडून बसलाय। त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत काम त्वरित चालू करावं आणि पाण्याच्या आणखी एक टँकरची या ठिकाणी वाढीव करावी अशी मागणी आता नागरिकांकडून आणि महिलांकडून केल्या जात आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।